कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, घरातलं कोणीच वर नाहीये इकडं, अमोल पण नाही, कोणी बघणार नाही आणि कोणी वर येणार पण नाही। मला ऑफिसला जायला उशीर होतोय, सोड। उशीर? कलेक्टर मॅडम, तुम्हाला ऑफिसला मीच सोडणार आहे, म्हणजे इथून सोडलं तर। भाजीलपणा करू नको हं? आपल्याला एक मुलगा आहे, तू कधी पण येतोस। अप्पे, मला तुझी लय आठवण येत होती का? 7 वर्ष गेली नाही ना, तेवढा हा 1 महिना बेकार गेलाय, वाईट एकदम। सारखं असं वाटायचं की मी तुला गमावतोय का काय? मी बरी पाठ सोडेन तुझी। पाठ सोडणार नाही माहिती होतं मला, लोक आहेत ना, काहीतरी बोलायचे आणि मग मला लय कसं तरी वाटायचं का? काय वाटायचं? असं वाटायचं की जाऊ दे, सोड नको त्या आठवणी, तू आलीस ना थोडं पास आहे माझ्यासाठी। काय अर्जुन, माझ्याकडे बघून पोट नाही भरणार आहे, नाश्ता केला पाहिजे। चला खाली। कधी नाश्ता केला नाही का ग? तुला ना रोमॅन्टिक होताच येत नाही, नाश्ता करायचा जाऊ दे। आला बसक्या नाकावर राग आलेला। तू आहे ना, जाऊ दे, उगाच तुझ्या नादाला लागलो। ए शेंश्या, काय काय मग हाक कशाला मारले आता? कुठे काय? हे बघ आप्पे, तुला माहितीये तुझ्या तोंडून शहंशाह ऐकलं मला लय भारी वाटतं। मजा घेते का माझी? जाऊ दे, जा तुम्ही। आय लव्ह यू। बेसनाचा लाडू, ह्याला 1 मिनिट पण तू याशिवाय राहत नाही का? बस ये बाळा ये। काय बोललास तू बाबा? अरे मी हे काय नाही, चला नाश्ता करूया आपण। नाश्ता करूया, तेच म्हणतो। चला चला चला। बरं ऐका, आजच्या नाश्त्यामध्ये माझा काही हात नाही हा, सगळं मोनाने एकटीने केले। वा वा वा, क्या बात आहे मोना, अगं एवढं काम कधीपासून करायला लागली तू? अगं म्हणजे ओ मिस्टर माने, आपण आपलं बघावं। सकाळ सकाळी ताटात नाश्ता मिळतो ना, मग गप खा। म्हणे कधीपासून तू काम करायला लागलीस? दीपक, अरे पोहे हे एवढे सगळे चांगले पदार्थ झाले, ते खायचं सोडून काय सुचते तुला असं तिला बोलायला? बघा ना सर, अहो बायकोचं कौतुक नाही, पण नको ती बडबड करायला मात्र आहे ना चांगलंच जमतं। स्वप्नील सर, अहो चुकून बोललो मी, नका की माझी वाट लावू। काही का असे ना, पण मोना तुझ्या हाताला ना एक वेगळीच चव आली आहे। कालच्या वड्या काय, आजचे पोहे काय, मी नसताना एकदम ट्रेनच झालीस ग तू। हा आपण एक काम करूया, सगळं किचन आता मोनाच्याच ताब्यात देऊन टाकू। इथे अगं सकाळी लवकर उठून मोनानं सगळी तयारी केली माहितीये का? मोना, स्वयंपाक आणि नाश्ता सगळी जबाबदारी घेऊन टाकतो। मला पटते, मला पटते। अहो पण मी एकटी काय हरकत आहे,
आता एवढं छान तर जेवण बनवतेस तू. याच मम्मा, मला पण हे सगळं खूप आवडलं. मोना अगं काय चाललंय, किती घाबरतेस तू, गंमत करताय सगळे. आणि हे बघ, कोणी नसलं तरी मी आहे ना आता तुझ्या मदतीला. आणि कोणी नसलं तर काय? हा, मी बरं मोनाला एकटीला काम करू देईन. म्हणजे काहीच हरकत नाहीये, पण एवढं सगळं काम करून मी आजारीच पडेन ना. नाही नाही, मला तसं पटतच नाही मोना. आणि दीपेला काय कळतंय त्यातलं? हा, इथं बसायचं, लॅपटॉपवर काहीतरी काम करायचं आणि तिकडचं कोणाला तरी काम सांगायचं. आपल्याला नाही पटत. हो मोना, आम्ही सगळ्यांनी मजा केली तुझी. म्हणजे उपमा आणि पोहे बद्दल पण मजा केली का? नाही ग मोना, अगं खरंच पोहे एकदम छान झालेले. बरं स्वप्नील सर, तुमच्या लेक्चरचं काय? हा, मी रेग्युलरली जात नव्हतो, पण आता जाणार आहे. दिप्या, तू पण आता रेग्युलर जायचं ऑफिसला. हो दीदी. बापू, बाबा, आता तुम्ही दोघांनी शेतीकडे पूर्ण लक्ष द्यायचं. मी एकदम ठीक आहे. यस मम्मा, मी पण आता स्कूलला जाणार आहे. व्हेरी गुड. बरं ते रिपोर्ट तयार करून कोर्टात निघायचं. आम्ही पण निघतो आता, पुढे उशीर नको व्हायला. चला येतो. बाय मामा. बाय बाय. मला लागले तर घ्या. हा, इथे ठेव. वेलकम मॅडम. या. सर, तुम्ही ते स्वतः? अपर्णा मॅडम, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मला स्वतःला या कार्यक्रमाला हजर राहायचं होतं, म्हणून मी तातडीने आलो बघा. या. अरे बापरे, थँक्यू. पण सर, ह्या सगळ्याची काय गरज होती? अपर्णा मॅडम, शासनाची कार्यक्षमता ही आपल्यासारख्या अधिकाऱ्याच्या कामगिरीवर ठरते. तुम्ही आजारी असताना जी कामगिरी केली ना, त्यातून आम्ही सर्वांनी बोध घेतलाय मॅडम. सर, ते माझं काम होतं. नाही मॅडम, तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे काम केलंय ना, ते सगळं पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. तुम्ही आजारी असतानाही या कामाला प्राधान्य दिलं. त्या जिजीच्या वाईट कामाचा आपण तपास तर लावलात, पण यातून तुम्ही स्वतः सुखरूप बाहेर पडलात. खरंच कमाल आहे तुमची. आम्ही तर फार काही नाही करू शकत, पण तुमचा हा सत्कार म्हणजे स्त्री शक्तीची प्रचिती सर्वांना यावी म्हणून आहे. मैडम, अपने कर्तव्यों संग नारी अब कर रही है उड़ान. ना कोई शिकायत है, ना कोई थकान, और यही है नारी की असली पहचान. अरे वा, तेव्हा प्लीज ह्या सत्काराला नाही म्हणूच नका. खरंच थँक्यू. तुमच्यासारखे सहकारी माझ्यासोबत आहेत, म्हणून आपण प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतोय आणि पुढे जातोय आणि आपल्या देशाला समृद्ध बनवतोय. खरंच थँक्यू. या अशा राजकारण्यांमुळे आपल्या देशाला कीड लागली आहे खरी, पण ती कीड संपवण्याची ताकद शासनाने आपल्या हातात दिली आहे. ती ताकद ओळखायची आणि पुढे काम करत राहायचं. येस मॅडम, आमचा पाठिंबा तुम्हाला नेहमीच राहील. थँक्यू, खरंच थँक्यू. आणि बाकी ही सगळी कामगिरी माझ्या हातातून घडत गेली याचं कारण फक्त आणि फक्त मी घेतलेली कलेक्टर पदाची शपथ. मी त्या शपथीला जागले आणि काम करत राहील. अपर्णा मॅडम, तुमच्या कामाला सलाम आहे. मला फक्त आता जिजीच्या अवैध धंद्याचे आणि त्यांनी सगळ्या केलेल्या बेकायदेशीर कामाचे रिपोर्ट हवे. हो सर. काय तोंडे, आपल्या रिपोर्टची एक कॉपी पोलिसांकडे द्या. आपल्याला कोर्टात ती दाखल करायची. येस मॅडम, मी रिपोर्ट तयार करायला घेईन. येस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.